मंडळी, एका आळशी माणसाला मिळाली आहे एक मस्त नोकरी. आता ही नोकरी करायची की नाही याच्यावर विचार विनिमय करण्यासाठी येत आहेत 3 अभ्यासू अभिनेते, अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. विज्ञानाच्या हिशोबाने मगर हा जरी सगळ्यात जास्त आळशी प्राणी असला तरी त्याहीपेक्षा जास्त आळशी हा माणूस आहे. मारलाव का? असं लिहिलेलं आहे. हा माणूस आळशी आहे की हा माणूस आळशी आहे असं लिहिलेलं आहे. जरा शब्दांची जुळवाजुळव नीट कर. कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, कुठल्या शब्दावर जोर नाही द्यायचा एवढं साधा करत नाही तुला. फालतू बातमी. पुढची बातमी वाच. अतिशय काम चुकारपणामुळे बायकोने नवऱ्याला भर दुपारी अंडरवेअरवर मॅरेथॉन पळवली. आग लागली तुझ्या तोंडाला ती. अरे हात वारे करून बातम्या काय वाचतोय माझ्याकडे बघून? मला सवय आहे त्या हात वारे करायची. हात कलम करून टाकी ना तुझं, तोडून टाकीन हात. हा मांडी खाली हात ठेव. मांडी खाली हात ठेव. ठेवलं दिसत नाही का तुम्हाला? दिसत नाही. पुढची बातमी वाच. सोफ्यावरून अजिबात न हल्ल्यामुळे एका गृहस्थाचे बूड हे सोफ्यालाच खेळून राहिले. आणि काय समजली म्हणता म्हणता त्याला सोफ्यावरच मरण आले. पेपर मध्ये काय समजली असं लिहिलेलं आहे? लिहिलेलं आहे. फालतू बातम्या वाचतो दुपारी मारीन फाबाडात. मग तुम्ही वाचा ना तुमचा पेपर. मी वाचा? रोज पेपर तरी तुमचा तुम्ही वाचत जा. गडबडीत. मग दिवसभर काम करायला मोकला तू. आलशी कुठला? मी नाही तर कोण? हे बघा मला खूप काम आहेत. तुमच्यासारखं नाही मी. काय नाही म्हणजे मी साफसफाई करून घेतो तोपर्यंत तुम्ही आराम करा. असं म्हणतोय? काय उठलाव का ना अजून? दुपार झाली ना, अजगर हारके लोळत पडल्यात अजून सोप्यावर. बूट टेकायचं आणि दिवस रात्र फुकटचं खायचं. दुसरं काय काम धंदे आहेत का नाही माणसाला? नुसतं आपलं काय करता? बघ दिवसभर मी घराची साफसफाई करतोय, हा मला कामच करून देत नाही. अशी झाडू तुमच्या औशीच्या गोवान पकडल्या नव्हती? नाही ते त्यात चुकून झालं. अशी असते नाही का? तुम्हाला काय आज ओळखत नाही मी. तुम्हाला चांगली ओळखून आहे. तुमची सगळी नाटकं माहिती आहेत. घरातले एकत्रित कामाला हात लावतो कधी आलशी आणि 1 नंबरचा. तू मलाच बोल. याला काय बोलू नको. याला कधी सांगितलंय माझ्या नोकरीसाठी ऍप्लिकेशन कर म्हणून? अजून केला नाही ते ना. आलशी कुठला? काम करीत नाही. तो काम करीत नाही. तो काम करीत नाही. अहो दिवस रात्र अगरबत्ती इकून 5-25 रुपये आणतो तरी तुमच्यासारखं आयतं बसून खात नाही. आणि त्यांची पण तंबाखू खातात. तुझ्या जास्त बोलू नको. तुझ्या मुलं मला नोकरी मिळालेली नाही आहे. माझ्या मुलं? मग गेली 10 वर्ष. बोला. मग वेळेत तू ऍप्लिकेशन का नाही केलास? ओ दाजी, मी कधीच ऍप्लिकेशन केलेलं आहे. मग त्याचं उत्तर पण आज येणार आहे. तुला कसं माहिती? अहो लेखकाने तसं लिहून ठेवले त्याच्यात. पुढच्या पानावर पत्र येतं. कुरिअर आलं. पत्र आलंय. लेखक शब्दाला जागला. बघ कसलं पत्र आहे. बघ ना, नोकरीचं पत्र आहे. हा ताई सांगतो 2 मिनिटं जरा मला बघू दे. पत्र आले म्हणतोय. ओ दाजी, अहो तुम्हाला नोकरी मिळाली. यांना नोकरी मिळाली. दत्तू तुझ्या दाजीला नोकरी मिळाली. तू बाई देव पावला माझा. देवा कसं तुझं आवर मानून दत्तू नोकरी गावली दाजींना. हे बजा. वा 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 वा. गावली नोकरी गावली. दृष्ट काढायला पाहिजे. आल्या गेल्याची भूतकेताची कोणाची नजर लागली असेल निघून जाऊ दे बाबा. म्हणजे मला खरंच नोकरी करावी लागणार? नाही तसं ती मला नोकरी कुठली आली ती मला वाचून दाखव. दाखव. वाचतो. हो भाऊजी, अहो तुम्हाला 1.5 लाख रुपयाची नोकरी मिळाली आहे. इंटरनॅशनल नोकरी आहे ताई. बाहेर देशात जायला मिळणार आहे. 1.5 लाखाची नोकरी. 1.5 लाखाची. बाहेर गावी जायचं तुम्हाला?
ए दत्तू हा. बघ ना हा मला कसली नोकरी आहे ते मला जरा वाचून दाखव. हा हे बघा हा. दक्षिण आफ्रिकेत प्राणी संग्रहालयात श्री प्रभाकर मोरे यांस झेब्रे धुण्याची नोकरी मिळाली. झेब्रे धुण्याची नोकरी. देवच पावला तुम्हाला झेब्रा धुवायची नोकरी मिळाली ती पण दक्षिण आफ्रिकेत. अरे काय दक्षिण आफ्रिकेत तिकडे जाऊन मी काय झेब्रा धुवायचा. वय वय ह्या कोकणातल्या पारेस म्हण्यान. अरे माझं प्लॅटूनिक काय बोलेल. ओ माय गॉड. 2 आठवडा मी इथं नाही माझा राजहंस तिकडे झेब्रा धुवायला गेला. ए मी नाही झेब्रा धुवणार तुम्ही तुमचा बघा मी नाही धुवणार झेब्रा. नाही धुणार नाही धुवणार. तुम्ही पारसमणी. अरे फुटलेला मनी नशिबात आलाय माझ्या. बूट टेकवून दिवस रात्र खात असतो. 10 वर्ष झाली एक काम केलं नाही आतापर्यंत. ते काय नाही जायचं जायचं तिकडे झबरं धुवायला जायचं. अगं काय जायचा अगं केवढा लांब आहे ता. मग आलं लांब आहे तर कामासाठी जाया नको. जायचं गपचूप दसरा दिवाळीला यायचं परत. दसरा दिवाळीला यायचं. आफ्रिकेवर ना हा. तुझ्या आईशीचा घो लगेच आला होता दसऱ्याची दिवाळीत गोष्टी करते आणि तुला तरी जमणार आहे. मला कशाला जायला पाहिजे. मी नाही येणार आहे. तुमचं तुम्ही जायचं तिकडं. मग मी एकटाच जायचा. हा. तू येणारच नाही. आता मी कसं येणार. किती काम आहेत मला. आता पुढच्या महिन्यात आपली सोसायटीची भिशी फुटणार आहे. तिकडं कोण जाणार. आणि दत्त जयंतीला यावर्षी चमचा लिंबू शर्यतीत मला पहिला नंबर मिळवायचा आहे. अख्ख्या सोसायटीला चॅलेंज केलंय मी. लय काम आहेत मला. ते जाऊ दे तुम्ही तुमच्या कामासाठी म्हणून जावा तिकडं. दत्तू हा. दाजींची बॅग भर. हो, ताई. दाजींना झेब्रा धुवायला जायचंय. हो ताई लगेच भरतो. अगं काय तुला काय कळतंय काय मी झेब्रा धुवायला जाणार नाही तुला सांगून ठेवतोय. तुम्ही कसं जात नाही तर बघतेच ना मी. कमरात लात घालून नाही तुम्हाला पाठवलं ना तर बाळा मग. अगं तुला कळतंय काय लय नाटक झाली. लय आयत खाऊन झालं. लय डोक्याला ताप झालं. म्हणजे नाही, नाही, जायचं. नाही, नाही. जायचं म्हणजे हो दाजी काय चांगली चांगली कामं आहेत तिकडे आणि तुम्ही काय नाही म्हणता. मग चांगली काम हा म्हणजे एकापेक्षा जास्त काम आहेत अजून तिकडं. हो हे कसली काम आहे सांग रे. अहो हे बघा ना इतर कामे कंगारूच्या पिशव्या धुणे. बाई पाहिलं का किती चांगली कामं दिली तुम्हाला. अरे कसली चांगली काम. वा वा. अरे मी कांगारूची पिशवी अरे कशी धुवणार कांगारूची पिशवी. त्यात काय झालं. कांगारूची पिशवी तर धुवायची. लंगोट असं पाण्यात बुचकळून काढल्यावर का धुवायची. हाय काय त्यात. कांगारू कधी बघतलायस तू बघतलायस. अगं कांगारू बॉक्सर असतो बॉक्सर. तो फाईटली मारतो आणि दोन्ही लाताना छातीवर मारतो माहिती आहे. ए ताई ताई हे बघ अजून इतर कामं पण आहेत ह्याच्यात. काय हे बघ जिराफाच्या मानेला मालिश करणे. अगं बाई. कंसात लिहिलंय जिराफ उभा असताना. पाहिलं का. काय पाहिलं का जिराफ. अरे त्याच्या मानाला मी मालिश कसं काय करणार. काय कसं काय करणार म्हणजे शिड लावायची पटापट चढायचं आणि असं सटासट मालिश करून खाली उतरायचं. असं समजायचं दसरा दिवाळीला आपल्या घरातली साफसफाई करायला वर चढलोय बाबा. टेन्शन नाही घ्यायचं. काय तुम्ही दत्तू हा. दाजींची बॅग भर. दाजीनं जायचं तिकडे जिराफाला मालिश करायला. हो ताई लगेच भरतो. लगेच भरतो मारीन हो दाजी हे बघा मी फाडून टाकीन लेटर सगळं. नाही दत्तू 1.5 लाखाची नोकरी आहे ना. लेटर फाडणार तू दाजींचं. वा. इकडे ते लेटर बघू दे अजून काही लिहिली नाही. असं करतो. नोकरी आली आहेत. हे काय सकाळी उठल्यावर मुंगल्यांना रानात चरायला घेऊन जाणे. अगबाई मुंगल्याला. अगबाई. संध्याकाळी सगळे मुंगले जमा करून त्यांना खुराड्यात ठेवणे. अगं किती सोपं आहे. सोपं आहे का नाही. लय सोपं आहे. मग मग मी मुंगल्यांना चरायला घेऊन जायचा. अरे मुंगला का मेंढ्या आहेत मेंढरी. म्हणजे मी मुंगलं जमा करायला मोजायला जायचं तिकडे. हा मग काय आहे. इकडं गॅलरीत उभं राहून सोसायटीतल्या पोरी मस्त तवा. अरे ही निंबाळकरांची पोरगी ना लय मोठी झाली. अरे ही कदमांची पोरगी लय सुटत चालली. अरे ते वैद्यांची पोरगी परत सिंगल झाली. ताई ताई हे मुंगलिया तुला ना असा पायाखाली असा चिरडीन ना तुला. हा मारीन धरून. ए आणि काय तू मला साऊथ आफ्रिकेला पाठवतेस मुंगलं जमा करायला. अगं ते मुंगलं कसं मी जमा करणार. केवढं फास्ट पालतात माहितीये. काय फास्ट
पळतात काय त्याच्यात. मला काय वाटतं माहिती का, तुम्ही ना एक गुलाची ढेप घेऊन जा. अशी गुलाची ढेप ठेवायची, सगळे मुंगले त्याला चिकटले ना की गोला करायचा आणि टाकायचं खुराड्यात. हाय काय नाही काय. दत्तू दाजींची बॅग भर, बॅगेमध्ये गुलाची ढेप पण टाक जा. हो ताई लगेच ठेवतो. लगेच ठेवतो. मारीन धरू ना, तुला सांगून ठेवतोय. मी नाही जाणार तिकडे, तुला सांगून ठेवतोय. हा जाणार नाही. नाही. या ना तुमचं नेहमीची नाटक आहेत. कुठली पण नोकरी आली ना की काहीतरी कारण काढायची आणि नाही करायची. मला माहित होतं तुम्ही असंच करणार. मला किती गर्व वाटत होता माहितीये, माझ्या नवऱ्याला 1.5 लाखाची नोकरी मिळाली. इतक्या लांब जाणार तो परदेशात. आज सगळ्या सोसायटीला त्यांच्या नाकाल टिचून सांगणार होते मी, माझा नवरा जातोय तिकडं दक्षिण आफ्रिकेत झेब्रा धुवायला, कांगारूच्या पिशव्या धुवायला. छोटी गोष्ट आहे का? पण नाही, तुम्ही मला कसलं सुख देऊ नका, काही करू नका. मला कळलंय सगळं. दत्तू तरी पण तू दाजींची बॅग भर जा. हो ताई लगेच भरतो. पाठफोडी. काय बॅग भरतो, काय बॅग भरतो. मी बोललो ना जाणार नाही एवढा लांब म्हणून नोकरी करायला. नाही जाणार मी. मला नाही, नको नको पाहिजे नोकरी ती. नाही करायचं, नाही करायचं मला नोकरी. तुम्ही बसा. नाही करायचं ना ते काम. आपल्याकडे अजून एक नोकरी आहे. हे बघा, 1.5 लाखाची नोकरी करायची नसेल तर आपल्याकडे 3 लाखाची नोकरी आहे. 3 लाखाची नोकरी. 3 लाखाची 3 नोकरी. लाखाची नोकरी. वाच वाच. काय काय हाय तरी काय. हे बघा, जिराफाची मालिश करायची नसेल तर प्राणी संग्रहालयाचे मालक उबांटू कुटुंबे यांच्याकडे मार खाणारा माणूस म्हणून काम करावं लागेल. अगं बाई, ऐकलं का नाही? 3 लाखासाठी एवढा सोपा जॉब मिळतोय तुम्हाला. चालेल ना. अजून काय काय करायला हा लागेल? सोपा जॉब आहे. सोपा आहे ना. काय 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 नेमकं काय काम करायचं त्याच्यात? अहो दाजी, मी तुम्हाला सांगतो, हा. एवढं काय फार काय काम नाही तिथे. नाही तिथं काम नाही. काय त्यांनी काम? बोलवलंय की आपण असं मध्ये यायचं. बर. मग तो चाबूक काढणार, हा. सपासप सपासप 3-4 फटके मारणार. मग आपण परत आपल्या जागेवर जाऊन थांबायचं. थांबायचं. मग परत त्यांचा मूड झाला की आपण परत यायचं. हा. मग ते धपाधप 3-4 लाता मारणार कमरेवर. मग आपण परत जाऊन साईडला थांबायचं. आणि मग परत त्यांचा मूड जर नाहीच झाला तर मग आपली दिवाळी. काय ताई? चांगलंय. दिवाळी. मला सांग, हा लेटर कुणी लिहिला नाही? मला सांग, हा लेटर कुणी लिहिला नाही? मला नाही माहित. हा लेटर कुणी लिहिला नाही? सांग पटकन. मी लिवला. तू लिहिलंस का? का लिहिलंस? का म्हणजे तुम्ही मला एवढा त्रास देत असतात, काम अजिबात करत नाही, कंटाळा करता, ताईला माझ्यासारखा त्रास देतात म्हणून मी लिवला. अच्छा, म्हणून लिहिलंस? हा. हा, माझ्या जीवावर उठलास तू. माझ्या जीवावर उठलास. थांब तो. कांगारूची पिशवी आता भरू दे. तुझी पिशवी काढून तुला धुवतो पाहिला. वा, मस्त. काही म्हणा, नोकऱ्या अतिशय इंटरेस्टिंग होत्या. यापूर्वी मी कधीच ऐकल्या नव्हत्या आणि परफॉर्मन्स पण झकास. मजा आली. प्रसादा. सगळ्यात आधी चेतन डांगे या स्किटचे लेखक, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. येस. मस्त कॉन्सेप्ट होती आणि खूप मस्त पद्धतीने ती फुलवली होती. मजा आली, खूप मजा आली. दत्तू बहारदार, खूप मजा आली, खूप मजा आली. रसिका फॅन्टॅस्टिक. प्रभाकर, तुझं आणि दत्तूचं टायमिंग अनेक स्किट्समध्ये दिसलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तुमच्या दोघांचा गिव्ह अँड टेक, ॲक्शन रिॲक्शन खूप उत्तम असतात, कायमच असतात. फक्त तू ज्या पद्धतीने त्याला लाथाडतोस ते करताना त्याच्या भविष्याचा जरा विचार कर. पण हरकत नाही, मजा आली. ओव्हरऑल खूप मजा आली. सिद्धू. मोरे सरांना प्लॅटोनिक म्हणणाऱ्या सईची आठवण खूप येते. तर मग सईच्या भाषेतच सुसाट झाला परफॉर्मन्स. एक देऊन ठेवतो मी, त्यांना खूप बरं वाटेल. आणि माझ्याकडून सॉलिड झाला परफॉर्मन्स. प्रतीक्षाताई आणि पल्लवी देखील खूप हसत होत्या, खूप एन्जॉय करत होत्या. जाणून घेऊया त्यांना काय म्हणायचंय. प्रतीक्षाताई. हे कुठून हे विषय सुचतात, म्हणजे काय, म्हणजे कशाबद्दल, कुठे ते साऊथ आफ्रिका, कुठे ते झेब्रा धुवायचा आहे, आणि म्हणजे आपण काही इमॅजिनच करू शकत नाही अशा प्रकारचं सगळं ते असतं. आणि नुसतं मला वाटतं कल्पना सुचते असं नाही, ती कल्पना खूप छान पद्धतीने फुलवलीही जाते, त्याच्या टोकापर्यंत ती गेली जाते, त्यातल्या काय काय शक्यता आहेत त्या पडताळून बघितल्या जातात.
किती गंमतशीर असं सुचू शकतं आणि त्याच्यातून काय काय निघू शकतं पुढे. त्यामुळे फार छान तिघांचे परफॉर्मन्सेस खूप छान. दत्तूचा मला जेन्युनिटी फार आवडली त्या परफॉर्मन्समधली. आणि मला सगळ्यात गंमत तीच वाटते की या सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कुरघोडी करण्यापेक्षा एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे असतात. वा वा. ते सपोर्ट एकमेकांना हे कॉम्प्लिमेंट करतात, पूरक ठरतात आणि ती त्याची गंमत आहे आणि ती आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे ॲक्टर म्हणून खरं तर खूप हेवा वाटतो या सगळ्या गोष्टींचा. हाय हाय, किती छान बोलत आहे. वा वा. मंडळी, आपला रेल्वेचा प्रवास गोड व्हावा या हेतूने निघालाय. कॉमेडीचा भिडू भूषण कडू, परंतु त्याला ह्या प्रवासात भेटणारे कल्याणची चुलबुली शिवाली परब. बघूया ही तुफान कॉमेडीची मेल. येस, करेक्ट. काय लॉकडाऊनच्या प्रतीक्षेनंतर अखेर नाट्यगृह सुरू झाली. येस. नाटकांच्या प्रयोगांना सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात झाली आणि लगेच आम्हाला इंदोरसाठी 5 कॉन्ट्रॅक्ट शो मिळाले. वा. आता इंदोरलाच चाललोय. हेच आपले सचिन मोठे, सचिन गोस्वामी लेखक दिग्दर्शक, ते त्यांच्या नाटकात काम करतोय मी. म्हणजे दौऱ्यासाठी संतोष काणेकरने बस सोडली होती, पण मी नाही पकडू शकलो, चुकली बस माझ्याकडून. पण मग मला संतोष काणेकरचा फोन आला. मला म्हणाला, ए कडू, तिथे वेळेत पोचा, तिकडे ट्रेनचं रिझर्वेशन करून दिले, बस चुकली आहे, आता ट्रेन चुकवू नकोस, असं बोलला मला फोनवर. मी म्हटलं नाही नाही, काय टेन्शन नाही, मी ट्रेन पकडणार, वेळेत जाणार प्रयोगाला. 5 प्रयोग बऱ्याच दिवसांनी करायला मिळतात, वाजवायचे. एकतर हा प्रॉब्लेम झालेला. मी म्हटलं प्रयोग करायला मिळत आहेत की नाही. पण गोस्वामी आणि मोठे सर, मोठी माणसं, मोठ्या मनाची माणसं, ते म्हणाले नाही नाही, कलाकाराचं पोट हे हातावर असतं, आता ह्याचा हातच पोटावर आले, त्याला काय करणार. मोठी माणसं, त्याच्यात पण विनोद शोधून काढला. मला म्हणाले, कर, तुला जमेल ना करायला. मी म्हटलं हो, मला जमेल करायला, मग बिंदास कर. मग म्हटलं टेन्शन नाही आहे. कारण एक म्हण महत्वाची आहे, सूर्यापासून त्याचं तेज आणि कलाकारापासून त्याचं स्टेज हे कधीही वेगळं होऊ शकत नाही. वा दादा. मनाशी खुणगाठ बांधली आणि आलेलो आहे. वा. पण आता वाक्यांचं काही टेन्शन नाही, तिकडे विशाखा आहे माझ्याबरोबर. म्हणजे बसने गेलो असतो तर चक्री वगैरे झाली असती, पण ती घेईल सांभाळून. आजपर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये तिने सांभाळून घेतलंय मला. वा वा, मस्त आहे. सुटली ट्रेन सुटली अखेर. येस. वा वा, म्हणजे प्रयोग होणार, 5 प्रयोग. वा वा, ट्रेन निघाली. आहा. आता कसली पाठ होत आहेत वाक्य, बोंबलली वाक्य. प्रवास सुखाचा होणार. एक्सक्यूज मी, S25 तुमची एकच सीट. येस येस. हां हां, S25. ही का? हां, हीच इकडे. थँक्यू. हळवा सावकाश. बसा ना, बसा. माय नेम इज भूषण. काय माय नेम इज भूषण. झालं सुरू पोरगी पटवायचं मिशन. आ? केलं ना राईम मी. भूषण मिशन जमलं ना मला. जमलं ना. Yes, yes. त्या टाळी. काय? तुम्ही हे नळकांडीत हात का घातलाय? काय म्हणालात? तुम्ही नळकांडीत हात का घातलाय? नाही, हो, नळकांड नाहीये ते. मग? ते प्लास्टर केलंय, प्लास्टर आतमध्ये रॉड टाकलाय. ओ, हा. ऐका ना, मला सुद्धा घराला प्लास्टर करायचं आणि खिडकींना रॉड टाकायचे. तुमचा जो कारागीर आहे तो किती पैसे चार्ज करतो? आणि चांगलं काम करतो ना? नाही, माझे बाबा मला म्हणाले आहे, कारागीर जो शोधून आणशील तो चांगल्यातला चांगला हवा, म्हणून आपलं तुम्हाला विचारलं किती चार्ज करतो. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही, कारागीर वगैरे. अहो, MBBS किंवा MD झालेले डॉक्टर असतात, त्या डॉक्टरने केलंय ते. हा, तुम्ही काय 10वी 4-5 वेळा नापास झालात म्हणून शिक्षण सोडून दिलेत की काय अचानक? अय्या, तुम्हाला कसं कळलं? एवढा अंदाज बांधता येतो माणसाला. ओ, गेसिंग. गेसिंग मारलं. माझं नाव गेस मारा चला.
गेस मारा गेस मारा हे वेगळंच आहे मारा, मारा. अरुण कदम अहो, खरंच की काय काय हो काय लहानपणी माझं नाव अरुण कदमच ठेवणार होते पण अरुण कदम या नावाचा माणूस ऑलरेडी अस्तित्वात आहे म्हणून माझं नाव शिवाली ठेवलं. शिवाली परब सगळ्यांवर आहे आपली जरब. जमलं ना परब जरब राईम जमलं ना. अहो काय काय करताय तुम्ही एक्साइटेड. फ्रॅक्चर आहे ते पडलो लागलंय मला ते माहिती आहे का कसं पडलात आ? ते तुम्ही कसं पडलात मी कसा म्हणजे बाईक वरून पडलो मी हाय का मग बाईकवर उभं कशाला राहायचं. तुम्हाला जर डब्बा काढायचा आहे तर स्टूल घ्यायचा आणि मग डब्बा काढायचा ना बाईकवर उभे राहतायत. अहो तसं नाही हो मी बाईक वरून डबा वगैरे काय कसं सांगू म्हणजे हे बघा मी अशी बाईक घेऊन चाललो होतो आणि मध्ये वाटेत असा खड्डा आला आणि मी असं वळवायला गेलो बाईक म्हणून दिसला नाही खड्डा पटकन तर बाईक स्लिप झाली आणि मी असं पडलो हातावर त्यामुळे काय छान ते त्यामुळे फ्रॅक्चर झालं ते हा लागलंय हाताला असं आहे हा काही वाचतोय अच्छा तो आहे हा रॉकी हो मी बसली हो मला कंपनी पण भेटली. अरे काय खूप भारी आहे प्लास्टरवाला आहे. चिकना जॉली आहे एकदम जॉली. हो ऐक ना त्यांचा हात बाईकवरून पडला. वाटेल ते काय सांगताय तुम्ही काय नुसता हात कसा बाईक करून खाली पडेल. अहो मी पडलो बाईक वरून माझ्या सकट हात आला खाली फ्रॅक्चर झाला हात कुठेही हसते ही बाई ऐकलं कुठचा डोलीच हात दे अरे हो मी पोचला उतरल्यावर करेन तिला फोन. हो 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 एकच मिनिट हा 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 7 2 8 ठीक आहे हो मी करेन ना. थँक्यू कशाबद्दल काय अच्छा प्लास्टरवाल्यांशी बोलायचं आहे. एक मिनिट माझा बॉयफ्रेंड आहे तुमच्याशी बोलायचं. हे काय तुम्ही नंबर लिहिला त्याच्यावर अहो माझ्या बॉयफ्रेंड बोलायचंय. मी का बोल म्हणजे काय विचित्र आहे सगळे आलं तेव्हा बरं वाटलं होतं. हा हॅलो हा बोला. हात तुटलाय म्हणून सिंपती घेशील आणि त्याच्यावर लाईन मारशील ना कुत्र्यासारखा मारी लक्षात ठेव. तिला लोकांचा लळा लगेच लागतो बरं का तिला लळा लावायचा नाही. लय भाबडी आहे माझी गर्लफ्रेंड लय मारीन मी तुला लक्षात ठेव. हॅलो नाही मी काही लळा वगैरे लावण्याच्या भानगडीत पडणार नाही आहे काळजी करू नका तुम्ही. हां पण काय हो तुमचं प्रेम आहे ना तिच्यावर नक्की. हां नाही काय आहे भाबडेपणा आणि बिंडोकपणा यातला फरक समजून घ्या तुम्ही. आयुष्यात पस्तावाल नाही तर हां बरं हॅलो ठेवतो घ्या घ्या ना मग. काय बोलला माझ्याबद्दल प्रेमाने चौकशी केली असेल ना. किती काळजी आहे माझ्या रॉकीला. असाच आहे तो नुसतं प्रेम 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 प्रेमच करत असतो माझ्यावर. अरे हाट सावकाश ते आजूबाजूचे लोक आहेत असं नका ना करू सॉरी प्लीज जरा मला आणि डिस्टर्ब करू नका. हे नंबर लिहून ठेवलं पण काही मदत लागली तर मला सांगा. हा ठीक आहे बघतो मी झोपू दे मला शांत. हा सँडविच खाणार का. नको आहे ना मला सँडविच. अरे यार
काय करताय तुम्ही? अंड सोलते. हे अंडे सोलण्यासाठी आहे का? अहो काहीच कडक कडक भेटलं नाही म्हणून याच्यावर असं सोलते. हे ना हे कडक हे वापरा ना ते. हा? हे अंडी सोलण्यासाठी ते नंबर लिहून ठेवला आणि आता अंडी सोलताय त्याच्यावरती तुम्ही. अहो चिडताय कशाला? तुम्ही पण खा ना अंड आणि सँडविच. नकोय मला अंडा सँडविच. अहो मग आणलात कशाला खायचं नव्हतं तर? एक मिनिट, तुम्ही माझा डबा का काढलात? माझा डबा आहे. हो काय हो? अहो मी म्हंटल तुम्हाला थोडीशी मदत करावी आणि मी विचारलं सुद्धा होतं तुम्हाला, तुम्ही नाही म्हणालात. तुम्हाला चरवी. चरबी कशी असेल मला? काय केलं तुम्ही? किती कडू आहे. ओ कडू असं पीत जाऊ नका. सुनो रस्ते वाले, ओए वो सुनो, वो मेरा है मेरा. ओ घाणेरडं पाणी होतं. ओ बसा, पडाल तुम्ही, पडाल. आजारी पडालो, नका पीत जाऊ असं. घाणेरडा नव्हतं होते पाणी, त्यात भरली होती, रेडी मिक्स होतं ते. मी छान मूड म्हटलं अरे काय यार, कुठे तू काय ट्रेन थांबणार नाही, कुठे मिळणार आता. पण मी सगळं छान प्लॅनिंग केलेलं, ते प्यायचं हे खायचं. एक काम करतो, डबा माझा डबा ठेवून द्या. जिथून काढला तिथे ठेवून द्या डबा. पहिला माझा डबा आहे तो. ओ पर्सनल फिलिंग्स. ठेवा डबा. चिल चिल ठेवते. एवढं काय ओरडताय? काय चिल? आता कलकली येणार, मग काय होणार? काय जाते बोला. हाय का आता तिकीट एवढ्या खाली कशाला ठेवलं? टीसी येतील त्यांना दाखवायला नको? असं वर ठेवा कुठेतरी. वर कुठे ठेवणार तिकीट? माझा डबा ठेवा नीट. ते हे बघा सारखं काहीतरी ह्यात टाका. हे बघा काय केलं? ह्यात टाका. एकदम बेस्ट जागा आहे. तू का डोक्यावर पडलीस का? मी मारेन आता ह्याला. अंडी फोडलेच नाही याच्यावरती. किती टणा काय माहिती आहे ना? मी मारेन, खरंच मारेन. मी आता मुलगी बिलगी बघणार नाही, मी सांगतोय. ओ गुस्सा. काही बोलत तरी आज करते. चिल चिल. मूर्ख गप्प बसा. मी खरंच मारेन, मी सांगतोय. मी आणून द्या मला. चिल चिल. गप्प बसा सांगतो तुम्हाला. झोपू दे शांतपणे. झोप लागते आता. वांदे करून टाकलं सगळं. याच्यावर ना काही बोलायचं नाही. हे बघा, मी जर हे टॉप असं या दांडीवर टाकलं असतं तर उडून गेलं असतं. माझं किती नुकसान झालं असतं. आपण याच्यासाठी पैसे खर्च केलेत ना, याचा काहीतरी उपयोग होऊ देत ना, म्हणून मी असं झटकून याच्यावर असं सुकत घातलं. हे खर्च केला प्लास्टर. हे काय वाळत कपडे वाळत घालायला? ही काय दांडी कपडे वाळत घालायची? याला तुम्ही माझं मी काय नाही माझं टॉप कसं काय फेकलं बाहेर? माझं टॉप कसं फेकलं बाहेर? हे वाळत घालायचं, हे दांडी आहे वाळत घालायची, कपडे वाळत घालायची. तुम्ही टाकलीत माझी बाटली ती. तुम्ही माझं टॉप फेकलं, मला परत पाहिजे मी माझं टॉप. तुला पण फेके ना बाहेर, सांगतोय मी. एका हाताने. अरे तू कशावर पण काय करतेस तू? तुम्ही माझा टॉप कसं काय फेकला? मी फेकून खरंच तुला खदा कुठं. चल चल मला वाचवा. मारू दे, बघू दे कोण लोक काय बोलतील. काय करतोय रे? काय दांगडो चालू आहे? कशाला हात धरला पोरीच्या? मी नाही काय केलं. मी आल्यापासून ती मुलगी मला त्रास देते. इकडे मला सीट चेंज करून दे. मला नाही इकडे बसायचं. मला पण नाही या टॉप फेक्याच्या बाजूला बसायचं. टॉप फेक्या तू बाटली फेकी असती. टॉप फेके. होते पडा. तिकीट दाखव तुमचे. बाजार काय ठरलं होतं आणि काय झालं? तुम्ही खाद्यसचे आहात? हो.
मनगाव मनादेश खानदेश. तुमले हैराणी येस येस येस. अरे वा, आते आहे तिकीट मी तुमले दे. ओ भाऊ, ए तिकीट द्या ना. हा तिकीट हा आहे तिकडे आहे माझ्याकडे. मग द्या ना. तिकडे आहे. अरे मग द्या ना, तेच म्हणतोय ना. ह्याच्यात आहे. ह्याच्यात प्लास्टर मध्ये हिने टाकलं हिने. मी हा तुम्हाला वाटतं मी या परपुरुषाला हात लावे? माझे संस्कारच नाहीये तो असे. एकदम साधी बुडी पोरगी दिसते ती. नाही खरंच सांगतोय हिने ते तिकीट इथे होतं बॅगेत ठेवलेलं. अरे इथे टाकलं. टीसीची नजर आहे माझी. मी बामटे बरोबर ओळखतो. नाही कुठे याच्या हात आहे का? हो याच्यात तिकीट आहे. काढ मग. नाही ते निघणार नाही आता ते हिने खोसला आतमध्ये ते. चल आपण प्लास्टर आहे. पुढच्या स्टेशनला उतरू. हो ऐका ना माझे नाटकाचे प्रयोग वाटल्यास नाटकाचं तिकीट देतो ना फुकट तुम्हाला. जी काय नाटकं करायची आणि ती जेल मध्ये करतो. हो, ऐका ना तिकीट अरे, माझं तुला ओळखतो रे बाबा. हो, असे तिकीट टाकलं भांडण तिकीटात. ऐका की- वा वा वा. परफॉर्मन्स तर ॲज युजल धमाकेदार झालाच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाट्यगृह सुरू झाली आहेत आणि हे पात्र नाटकाच्या प्रयोगाला चाललंय हे बघून फार बरं वाटलं. अत्यानंद. वा 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 वा. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसादा. वा खूप ट्रेंड परफॉर्मन्स होता. दोन्ही कॅरेक्टरचे ट्रॅक्स खूप चांगले होते. ही मेल होती, हा एक्सप्रेस होता. आणि त्यामुळे मेलचे एक्सप्रेशन्स आणि एक्सप्रेशन्समधला मेल हे खूप मस्त संवाद साधला होता तुम्ही. सुकर प्रवास होता, छान प्रवास होता, मजा आली, खूप मजा आली. वा वा वा. सिद्धू. काय शिवाली तुझं काय म्हणून बाळा, हळूहळू स्वतःला तू खूप छान सापडत चाललीस. तुझा मॅडनेस ना म्हणजे कसं असतं, एक तर तो उपजत आहे आणि तो आणतेस, तो कुठे खोटा वाटत नाही कुठल्याच स्किटमध्ये. याही स्किटमध्ये तो खोटा नाही वाटला. जसा म्हणाला मी लय हसलो त्याला, आयला आली तेव्हा बरी होती, त्याच्यावर मी जाम गेलो. हां इथून पण हा मॅडनेस असाच म्हणजे असा ठेव तुझ्यात यार. आणि भूषण खूप मस्त यार, काळजी त्या हाताचीच होती प्रत्येक वेळेला, पण जेव्हा जेव्हा ते लागत होतं तेव्हा तो असं होत होतं. पण तुझं कमाल आहे यार, तू काय कुठल्या मातीचा नट आहेस काय माहिती यार, की हे सगळं बाजूला सारून ना ते मला नंतर काही कळलंच नाही. मी तुझ्याकडेच पाहत होतो, तू असं ते यार विसरून, आणि तुझं ते ती बॉटल पडल्यानंतर जो काय तुझा हाकार होता, अरे तो मॅडनेस कमाल होता दोघांमध्ये. आणि खूप छान वाटलं यार भूषण. आय लव्ह यू. थँक्यू. वा. तिकीट परत निघेल ना निघेल मला माहीत नाही, पण तोपर्यंत TC म्हणजे टेक केअर. क्या बात है. मला वाटतं या स्किटसाठी आपण आपले जे नेपथ्यकार आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. खूप मस्त डिझाईन केलंय. जस्ट कीप इट अप अँड टेक केअर. येस.